श्री स्वामी समर्थ. काल आपण आपला इनर व्हॉइस कसा चेंज करायचा ते पाहिलं. आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण काही सुधारायचा प्रयत्न करणार नाही. आज आपण स्वतःला स्वीकारायला शिकणार आहोत, जसे आहोत तसे. आपण स्वतःला कधी स्वीकारतो? हे मिळाल्यावर, हे जमल्यावर, मी परफेक्ट झाल्यावर. मग एक प्रश्न स्वतःला जरूर विचारा, जर मी कधी परफेक्ट झालोच नाही किंवा झालेच नाही तर? मग आयुष्यभर स्वतःवर प्रेम करायचंच नाही का? सेल्फ एक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं नाही. सेल्फ एक्सेप्टन्स म्हणजे स्वतःशी असलेला संवाद किंवा द्वंद्व किंवा भांडण थांबवणे. सेल्फ एक्सेप्टन्स म्हणजे तुमची ताकद मान्य करणे आणि तुमच्या मर्यादाही स्वीकारणे. उदाहरणार्थ, एकाच घरातील एक मुलगा अभ्यासात खूप हुशार आणि दुसरा मुलगा क्रिकेट या खेळात खूप चांगला आहे. म्हणून आपण असं म्हणू शकणार नाही की पहिल्या मुलाला खेळात इंटरेस्ट नाही किंवा दुसऱ्या मुलाला अभ्यासात इंटरेस्ट नाही. दोघांमध्ये काही ना काही कमी आहे, पण ते आपापल्या क्षेत्रात बेस्ट आहेत. परफेक्शन ट्रॅप म्हणजे काय हे आपण आता जाणून घेऊया. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, परफेक्ट दिसायला हवं, परफेक्ट जमायलाच हवं, परफेक्ट वागलं पाहिजे, चुकता कामा नये. पण आपण सगळे हे विसरतो की परफेक्शन ही एक थकवणारी शर्यत आहे आणि या शर्यतीत सर्वात जास्त दुखावला जाणारा माणूस आपण स्वतः असतो. या जगात परफेक्ट असं काहीच नसतं हे आपण मान्य करतच नाही. पण आज आपण हे नक्की मान्य करू की माझं अपूर्ण असणं मला परिपूर्ण होण्यासाठी मदत करतं. आज एक सत्य स्वतःला अवश्य सांगा. हो, माझ्यात कमतरता आहे. हो, मी असंख्य चुका केल्या आहेत. हो, मी अजूनही शिकत आहे. पण तरीही मी प्रेमास पात्र आहे. सेल्फ लवची ही दुसरी पायरी आहे. आता हळूहळू डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता शांतपणे स्वतःला एक मिठी मारा. निरपेक्ष मिठी, प्रेमळ मिठी, ज्यात फक्त स्वीकार आहे. कुठलाही अपराधीपणाचा भाव नाही, कुठलीही तुलना नाही, फक्त आणि फक्त प्रेम आहे. आता स्वतःला सांगा, मी स्वतःला स्वीकारते किंवा स्वीकारतो. मला परफेक्ट असण्याची गरज नाही. मी जशी आहे, जसा आहे, बेस्ट आहे. जर मनात भावना, विचार आले तर त्याला थांबवू नका, कारण तुमची हीलिंग सुरू आहे.
आता हळू आवाजात म्हणा, मी स्वतःला दोषांसह स्वीकारते. मी अपूर्ण असलो तरी मी बेस्ट आहे. मला स्वतःवर प्रेम करण्यासाठी परफेक्ट असण्याची गरज नाही. मी शांत आहे. मी समाधानी आहे. आजचा दिवस आपल्याला हे शिकवतो की मी जर स्वतःला स्वीकारलं तर मला परफेक्ट होण्याची भीती राहील का? आजचा प्रवास कठीण नाही, फक्त स्वतःला स्वीकारण्याची तयारी असायला हवी. उद्या डे 4 मन आणि भावना समजून घेऊया. मागच्या 2 दिवसांचे मेडिटेशन आणि पुढे येणाऱ्या दिवसांचे मेडिटेशन जर नियमित केले तर सेल्फ लव्हची भावना तुमच्या मनात रुंजी घालेल. संपूर्ण जगाला तुमचे आकर्षण निर्माण होईल. संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सेल्फ लव्ह लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.